त्याच्यामध्ये आपला जो खंड आहे त्या खंडाचं नाव आशिया खंड आहे. त्याच्यानंतर बरेच खंड आहेत. आफ्रिका खंड, युरोप खंड, बरोबर आहे, हा अमेरिका खंड, बरेच खंड आहेत, ऑस्ट्रेलिया. पण या आशिया खंडामध्ये जे काशी आहे ना, काशीचा तुम्ही बसलात त्या धरतीचा काही संबंध नाही. काशी ही भोलेनाथांनी विशेष निर्माण केलेली आहे. जसं भगवान रामाची अयोध्या धरतीपासून वेगळी आहे, पंढरपूर हे पांडुरंगाचं क्षेत्र धरतीपासून वेगळं आहे, तसं काशी पण धरतीपासून वेगळं आहे. काशी स्वतंत्र खंड आहे भगवान. ग्रंथामध्ये एक ग्रंथाचं नाव सुद्धा आहे काशी खंड, ध्यानात ठेवा. तर काशी क्षेत्र प्रख्यात आहे. काशी ही परमानंद स्वरूपिणी मोक्षदायिनी भूमी आहे. परम निर्वाण देणारे शिव, परम आनंद देणाऱ्या प्रियतम शक्ती बरोबर परमात्मा परमानंद स्वरूपिणी त्या काशीमध्ये निरंतर निवास करतात. शिव आणि शिवा यांनी प्रयाळ काळात सुद्धा काशीचं क्षेत्र सोडलं नाही. म्हणून काशी ही म्हणजे हे होतंय ना, ते काय म्हणतात आपण त्याला, प्रलय काळ होतो. तर प्रलय काळामध्ये काशी कधीच नष्ट होत नाही, झाली नाही, काशी नष्ट होत नाही. म्हणून काशीला अविमुक्त क्षेत्र असं म्हणतात. भगवान महादेव निरंतर त्या ठिकाणी निवास करतात. महादेवाच्या निवास स्थानी निरंतर आनंद असल्यामुळं काशीचं आणखीन एक नाव आहे, त्याला आनंदवन असं म्हणतात. एके दिवशी शिवा म्हणजे पार्वती आणि शिव म्हणजे महादेव आनंदानं विहार करत असताना त्यांच्या मनात आलं आपण एक पुरुष उत्पन्न करावा, त्याच्यावर सृष्टी सांभाळण्याचं काम त्याला सोपवावं आणि निर्वाण शांती धारण करून आपण काशीतच वास्तव्य करावा असा विचार सदाशिवानं केला. तेव्हा त्यांनी आपल्या डावीकडील 10व्या अंगास अमृत लावलं. त्याच्यातून एक दिव्य पुरुष उत्पन्न झाला. तो अत्यंत सुंदर, शांत, सत्वगुणी, समुद्रासारखा गंभीर, त्याची अंगकांती आकाशासारखी निळी निळी होती. त्याचं संपूर्ण शरीर दिव्य प्रभेनं झळकत होतं. त्याचे डोळे कमळासारखे, त्यानं सुवर्णासारखा तेजस्वी पीतांबर परिधान केलेला आहे. अजिंक्य असा तो वीर मोठ्या भुजामुळे प्रभावशाली दिसतोय. भगवान शंकराने निर्माण केलेल्या त्या पुरुषानं शिवजीला नमस्कार केला. हे भोलेनाथ, तुम्ही मला निर्माण केलंय, तुम्ही मला नाव द्या, मला कार्य सांगा. त्या सत्वगुणी पुरुषाची गंभीर वाणी ऐकून भगवान म्हणतायत, हे वत्सा, तू व्यापक असल्यामुळं तुला विष्णू म्हणतील लोक, विष्णू म्हणून विख्यात होतील. तुला अनेकही भरपूर नाव राहतील. तू भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असल्यामुळं भक्त त्यांना वाटतील ते नाव तुला ठेवतील. भगवान शिवजीने आपल्या श्वास मार्गाने निर्माण केलेल्या विष्णू भगवान परमात्म्याला वेदाचं ज्ञान दिलं. श्री हरीने त्यांना वंदन केलं. काय करू? शिवाने सांगितलं, हे विष्णू, तू तपश्चर्या कर. भगवान नारायण तपश्चर्येला बसले. कठीण 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 तपश्चर्या केली आणि ती तपश्चर्या करत असताना नारायणाच्या शरीरातून पाण्याचे लोट बाहेर निघत होते. इतके लोट निर्माण झाले, इतकं पाणी नारायणाच्या शरीरातून तपश्चर्येमुळे प्रगट झालं की त्या जलाचा समुद्र सागर तयार झाला. आणि नारायणाच्या घामापासून समुद्र तयार झाला. म्हणून त्याचं पाणी, घामाचं पाणी जसं खरट असते तसं समुद्राचं पाणीही खारट आहे. धारा वाहू लागल्या, संपूर्ण जलमय झालं. ब्रह्मरूप जल स्पर्शाने सर्वांचं पाप नाश करणार होतं. आता तपश्चर्या करणाऱ्या विष्णूंनी तप करता करता त्या जलातच म्हणजे पाण्यातच
अनंत काळ विश्रांती घेतली. पाण्यामध्ये नारायणानं विश्रांती घेतली. व्यापक असल्यामुळं विष्णू, नार शब्दाचा अर्थ होतो जल. नार म्हणजे काय? जल, पाणी. अयन म्हणजे अंथरूण, जागा, ठिकाण. नार अधिक अयन, पाणी हेच ज्याने आपल्या राहण्याचं ठिकाण बनवलं त्या देवाचं नाव पडलं नारायण. बोली नारायण भगवान की जय. पुढे त्या नारायणानं तपश्चर्या केली. शिवजीच्या इच्छेप्रमाणे नारायणाला सांगितलं, नारायणा आता सृष्टी विस्तार केली पाहिजे. तेव्हा नारायणाने गोड त्या जलातच पडल्या पडल्या संकल्प मात्रे नारायणाच्या नाभीतून एक कमळ प्रगट झालं आणि त्या कमळात नारदा माझा जन्म झाला असं ब्रह्मदेव नारदाला सांगायचे. नारद शिवनाम घेत घेत सत्यलोकात गेला. सत्यलोकात गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने नारदाला शिवतत्व सांगायला सुरुवात केली. ज्या शिवतत्वाविषयी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं तीच कथा नंदी महाराजांनी सनत कुमाराला सांगितली. तीच कथा सनत कुमारांनी व्यासांना सांगितली. तीच कथा व्यासांनी लिहिली आणि सुतांनी शौनकादिक ऋषीला प्रयागराज तीर्थावरती सांगायला सुरुवात केली. आता नारायण त्या पाण्यामध्ये पोहडले असताना नाभीतून कमळ प्रगट झालं आणि कमळातून माझा म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म झाला. बोलिये ब्रह्मदेव भगवान की. ब्रह्मदेवाचा जन्म झाला, माझा जन्म झाला. आम्हा नारायणाला आणि ब्रह्मदेवाला निर्माण करणारं जे तत्व आहे त्या तत्वाचं नाव काय? सदाशिव. सदा म्हणजे काय? सदा म्हणजे नेहमी. नेहमी म्हणजे काय? सतत. सतत म्हणजे काय? अखंड. अखंड म्हणजे काय? सर्व काळ. सर्व काळ म्हणजे काय? जाऊ द्या, आता मला नाही माहित. अविरत. वा 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 वा. अविरत, अखंड, नेहमी, सदा. अगदी मराठीत कंटिन्यू. इंग्रजीत बरोबर, मला वाटतं मराठीतच आहे का नाही कंटिन्यू. काही काही शब्द इतके आमच्या तोंडात बसलेत इंग्रजीचे की याला मराठीत काय म्हणतात ते माहित नाही. हे काय सांगा सांगा, हे काय? मोबाईल. याला मराठीत काय म्हणतात? भ्रमणध्वनी, दूरध्वनी, काय वासुदेव सुदर्शन महाराज काय काय याला भ्रमणध्वनी म्हणतात म्हणा. म्हणजे माणसाच्या बरोबर फिरणाऱ्या ध्वनीचं नाव भ्रमणध्वनी. म्हणजे आजकाल तर फार महत्वाचं झालंय. काही असो का नसो पण माणसाला मोबाईल पाहिजे. लेकरं सुद्धा इतके नाटके झालेत, मोबाईल दिले की हसते आणि घेतला की रडते. पण मोबाईलच्या निरंतर त्या स्क्रीनला पाहण्यामुळं डोळ्याचे आजार वाढत चालले. ध्यानात ठेवा. लेकराचा लाड करा, गपचीप बसतय म्हणून त्याच्याजवळ मोबाईल देऊ नका. काय करता? आपणच मोबाईलचे येडे झालो. त्याच्यामुळे लेकराला काय सांगू शकतो का आपण? सांगा बरं. अहो एवढा तुम्हाला सांगतो, त्या मोबाईलचं येडं लागलंय लोकायला. जाऊ द्या आता, इतकं येडं लागलंय. अहो ते मोबाईल पाहणारे माणसं, आपण कुठं बसलो, कोणाच्या घरी बसलो त्याच्या लक्षातच येईन. माणसाशी माणसाचं बोलणं बंद झालंय. चार माणसं वाट्यावर बसू द्या आणि चौघाकडे मोबाईल असू द्या, त्याच्या अंगाखालून सरप गेला तरी त्याला कळत नाही मोबाईल इचकी. डोळ्यावाले मोबाईल इचकीते, त्याच्यात काय नवले. ज्याला डोळे नाहीत ते सुद्धा रात्रंदिवस मोबाईल बघत. एवढा अवघड आहे का? एकदा म्हणा ओम नमः शिवाय. आज आपण कथा बराच वेळ झाला सुरू झाली पण आपल्या तोंडात देवाचं नावच नाही आलं. जर आज पुण्यच कमी पडलं आपलं, नाही का? तर जाऊ द्या, अवघड झालंय त्या मोबाईलचं, लय अवघड झालं. आम्ही मागच्या वर्षी बरं का, आज तुमच्या इथे येताना गाडी नाही आणली
तसंच मागच्या वर्षी नागपूरला निघालो आणि गाडीचं अचानक काम आलं गावाकडं, गाडी घरीच ठेवली ना आम्ही निघून गेलो. परभणीला मला सोडवायला सुदर्शन महाराज आणि भगवान महाराज आले आमचे. बिचारे कुठे येतात सोडवायला. सत्यराज ट्रॅव्हल्स वर सोडून दिलं मला. तिथे एक मुलगी मोबाईल पाहत होती. भूक लागली म्हणून पार्लेजी खात होती. पार्लेजी खायची. तिथंच एक मुलगा आला आमच्या दादासारखा, त्यालाही भूक लागली होती, तोही पार्लेजी खात होता. तेवढ्यात त्या पोराची गाडी आली. गाडी आल्याच्या नंतर तो मुलगा असा गाडीत बसणार, तेवढ्यात ती मुलगी बोलली, थांब थांब, एवढा मोबाईलचा वेडा झालास, माझाच बिस्किटचा पुडा खाल्लास बसल्या बसल्या. त्या मोबाईल इचकिता त्या दोघांनी एकच पुडा खाल्ला. अशी रागवली ती पोरगी त्या पोराला, समजत नाही तुला, पांचट कुठला, दुसऱ्याचे बिस्किट खातोस असं म्हणलं. पण त्या मुलानं स्माईल दिली, यश त्या गाडीत बसून निघून गेला. मग नंतर ती मुलगी खाली बसली आणि पाहते तर काय, तिचा पार्लेजी पुडा जशाला तसाच होता. मग ते संपलेला पुडा त्याचा होता. मग हिनं काय केलं, तिला वाटलं त्यानं माझा पुडा खाल्लाय, पण मोबाईलच्या नादात हिनं त्याचेच बिस्किट आणले आणि त्यालाच रागवायला लागले. असा जमाना झालाय दादा. आता काय सांग, कशा करता सांगू लागलो तुम्हाला. नेहमी सदा. सदा म्हणजे काय, अखंड. शिव शब्दाचा अर्थ कल्याण. जो निरंतर कल्याण करत राहतो त्याचं नाव सदाशिव. आणि या सदाशिवानी ब्रह्मदेव म्हणतात, कृपा केली, मी ब्रह्मा नारायणाच्या नाभीत जन्माला आलो, तपश्चर्या केली मी सुद्धा, सृष्टी विस्तार करण्याची ताकद नारदा माझ्यामध्ये आली. कुठून मला दुर्बुद्धी झाली माहिती नाही. मी एके दिवशी नारायणाबरोबरच मी मोठा का तू मोठा हे भांडत राहिलो. पण मात्र नारदा त्या भांडण्याचा एक आनंद, त्या भांडण्याचा एक फायदा बी असा झाला. कसा, आमच्या दोघांच्या भांडण्यामुळे भगवान सदाशिव लिंग रूपामध्ये प्रकट झाले. काही लोकांच्या भांडण्यात फायदा असतो आणि काही लोकांच्या भांडणामध्ये तोटा असतो. प्रपंचातलं भांडण हे नेहमी तोट्याकडे नेतं माणसाला, आणि परमार्थातलं भांडण हे नेहमी देवाकडे नेतं. परमार्थातलं भांडण कसं असतं, परमार्थातलं भांडण कोणाबरोबर करायचं, तू माझ्या जागेवर कसं काय बसली, माझी जागा नाही कालची, हे तुमच्या दोघीतलं भांडण म्हणजे परमार्थातलं भांडण नाही. मग तुम्ही देवाबरोबर भांडणं म्हणजे परमार्थातलं भांडण. तुम्ही म्हणणार माय आम्हाला कसं भांडता येईल, मी शिकवतो तुम्हाला देवासंग भांडायचं. याच्यात काय अवघड आहे. उठलं की देवा पुढे जायचं, असे बोट सरळ करायचे, पुन्हा आखडून घ्यायचे, इकडचे बोट इकडच्या हाताला दाबायचे. दिसायलो का मी तुम्हाला, असं करू बरं. असं केलं मला बोट कशी मोडता येते, हात वजन नाही पुरत. इकडचे बोट इकडं मोडायची, इकडचे बोट इकडं मोडायची, बोट मोडून मोडून शिव्या द्यायच्या. कोणाला, देवाला द्या. का, कारण भांडायला मजा फक्त देवासंगच येते. पण देवाला भांडायचं असेल तर तितकं प्रेम बी करावं लागेल, है की नाही. खरंच भांडता येईल का देवाबरोबर, भांडता येत. कोणी भांडलं का देवाबरोबर, हा हा, जनाबाई नाही भांडली का, नामदेवराय भांडले, जनाबाई भांडल्या. जनाबाई का भांडल्या, बाबा त्यांच्या घरी आला, कोण, विटेवरचा पांडुरंग. ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्यासी हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले
सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी सर्वांनी साकार विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देती सुळावर साकार विठ्ठला तो माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देती सुळावर कोठे गेली तुझी जादूगिरी कोठे गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दास जणीच्या घरात धन दळीले सखा श्रीहरी धरण दळीले सखा श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी जनाबाईच्या वर चोरीचा आळ आला. गावकऱ्याने पाहिलं, फाटकी गोधडी जनाबाईने देवाच्या अंगावर टाकली आणि बस थोडं ते पुढे सरकवा. फाटकी गोधडी देवाच्या अंगावरची पितांबर, जो ज्या पितांबराला हिरे लावलेले, माणिक पाचू लावलेले, आणि तो पितांबर जनाबाईनं चोरला. भजन करणारी जनाबाई देवाचे कपडे चोरती ना, आता हिला सुळावर द्या डायरेक्ट. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ उभा केला, जनाबाईला सुळावर न्यायला लागले. ए जना, काय तुझी शेवटची इच्छा सांग, काय? मला पांडुरंगाला भेटायचं एकदा. पांडुरंगाच्या जवळ नेलं जनाबाईला आणि जनाबाई पांडुरंगाला बोलायला लागली. बोलत असताना जनाबाई सांगते, देवा तुला काय वाटलं? मी घाबरून जाईल? मी घाबरणारी नाही देवा, ध्यानात ठेव. पण मला बी आज सांगायचंय. ए लोक हो, ज्या पांडुरंगाचं मी रात्रंदिवस भजन करते ना, हा बाबा याच्या दरबारात न्याय नाही. यानं काय केलं सांगते तुम्हाला. जनाबाई सुळावर नेता नेता महाद्वारात प्रवचन करायला लागले. पुण्यवंत तो पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला.
धुंद झाला तुझा दरबार. देवा तुझा दरबार धुंद झालाय. पुण्यवंत बळीराजाला पाताळात नेलं, दरिद्री सुदाम्याला भाग्यवान केलं, चोरट्या वाल्या कोळ्याचा एवढा मोठा मान केला आणि कीर्तिवानाचा अपमान केलास. वैरियासी दिधली मोक्ष सिद्धी, कपटियासी दिधली मा निधी, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी, चाळकाशी त्रैलोक्य बंदी रे. भांडायला लागली, लोकांच्या लक्षात आणून द्यायला लागली देव काय करतो तर. आणि बोलता बोलता रागवलेल्या जनाबाईनं देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे विठ्या रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. बायाची अशी फेवरेट शिवी दिली, तुझी रांड रंडकी झाली. आता अभंगातच आली तर मी तरी काय करू बाबा. पण देवाला शिवी दिली, झालं काय. विटेवरच्या देवानं सांगितलं, रोजच मला नमस्तुभ्यम 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 म्हणणारे लोक भेटतेत, पण तुझं मड निघालं, तुझं वाटोळ होईल असं म्हणणार कोणी भेटतच नाही. मला आनंद वाटतो. जनाबाई देवाला भांडली, भांडणाचा परिणाम सुळाचं पाणी झालं. सुळाचं काय झालं, पाणी होऊन गेलं, सूळ आपोआप वितळून गेला. भांडण देवाच्या बरोबरीचं भांडण, देवाबरोबर झालेलं भांडण नक्की काहीतरी चांगला परिणाम करते. आजच्या कथेतून तुम्हा सगळ्याला विनंती आहे, लयच भांडू वाटलं तर देवासंग भांडा. माणसाबरोबर भांडणं करून तुमचं काय चांगलं होणार नाही. कोणाला भांडू नका. माणूस कोणी भांडायला आला त्याला 2 हात जोडा, त्याला सांगा तू मोठा, तुझे पप्पा मोठे, तुझे पप्पा बी मोठे, तुझं खानदान मोठं बुवा. भांडू नका. भांडणानं कोणाचं चांगलं झालं नाही. देवाच्या भांडणात, देवाबरोबरच्या भांडणात नक्की कोणाचं तरी चांगलं होतं. ब्रह्मदेव सांगतात, नारदा आमच्या दोघांच्या भांडणामध्ये झालं काय. भगवान ज्योतिष स्वरूपामध्ये, अग्नी स्वरूपामध्ये प्रगट झाले. अरे त्याच्यानंतर ब्रह्मदेवानी कशी कशी सृष्टी निर्माण झाली त्याचं वर्णन नारदाला सांगितलं. शिवपूजेचा महिमा पुन्हा आला. भगवान नारायणाने स्वतः भगवान विष्णूंनी सगळ्या देवांना बोलून घेतलं, बोलून सांगितलं, सगळ्या देवतांनो, आपल्याला जर आपलं बळ आणि तेज वाढवायचं असेल तर आपल्या सगळ्या देवाला शिव उपासना केल्याशिवाय पर्याय नाही. देवतांनी विचारलं, शिव उपासना किती पॉवरफुल आहे. दैत्य लोक शिव उपासना करतात, आपल्या देवाला सुद्धा आटपत नाही. देवाला सुद्धा दैत्य लोक काय म्हणतात त्याला, परेशान करतात. आपण सुद्धा शिव तत्वाची उपासना केली पाहिजे. शिवपूजेला लागणारं साहित्य भगवान विष्णूंनी आणि देवतांना सांगितलं. काय लागतं शिवाला, काय वाहिलं म्हणजे शिवाला काय वाहिलं पाहिजे. ब्रह्मदेव सांगतात, नारदा ज्याला धनाची इच्छा आहे त्याने कमळ, बेलाचं पान, शतपत्र, शंख पुष्प वाहून भगवान शंकराचं पूजन केलं पाहिजे. 1,00,000 फुलं वाहून शंकराची जो कोणी पूजा करेल त्याच्या सगळ्या पापाचा नाश होतो. धनसंपत्तीसह सर्व त्याला प्राप्त होतं. ज्याच्या मनात कोणतीच कामना नाही त्यानं शंकराची जर पूजा केली तर भगवान शंकर त्याला शिवस्वरूप करतात.
कारागृहातून आपलं कोणीतरी विनाकारण कारागृहामध्ये अडकलेले, त्याला सुटण्याकरता 1,00,000 कमळ पुष्प जर शंकराला अर्पण केले तर तो कारागृहातून मुक्त होईल. व्याधी निवारण होण्याकरता 50,000 कमळ पुष्प शंकराला अर्पण करावे. लग्न होत नसेल, आपलं कन्या पाहिजे असेल, आपल्या कुळात मुलगी व्हावी असं वाटत असेल तर 25,000 कमळ पुष्प शंकराला अर्पण करावेत. एखाद्याला विद्या पाहिजे असेल तर 12,000 कमळ पुष्प अर्पण करावे. एखाद्याला वाटत असेल सगळ्याला गाड्या मिळाल्या मलाच गाडी नाही, 4 व्हीलर पाहिजे, तर त्याने 1,000 कमळ पुष्प व्हावेत. ज्याला सर्व कार्यामध्ये यश पाहिजे त्याने 10,00,000 मोक्ष प्राप्ती करता 5 कोटी कमळाचे फुलं भगवान शंकराला अर्पण करायचे असं विधान आहे. महामृत्युंजय मंत्राचा 5,00,000 जप झाला की भगवान शंकर त्या भक्ताला स्वप्नात दर्शन देतात. हे कोण कोणाला सांगायले? ब्रह्मदेव नारदाला, आणि मी ऐकले भगवान नारायणाच्या मुखातून. मृत्युंजय मंत्राचा किती जप झाला पाहिजे? 5,00,000 जप झाला पाहिजे. स्वप्नात शिवदर्शन, प्रत्यक्ष स्वप्नामध्ये शिवजी येऊन तुम्हाला बोलतील, पण मृत्युंजय मंत्र मात्र बिनचूक दीक्षा घेऊन म्हणायचा, गुरुच्या मुखातून ऐकायचं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. दीक्षा घ्या. एक 1,00,000 जपानं शरीराची शुद्धी होती. 2,00,000 मृत्युंजय जपानं पूर्वजन्मातल्या गोष्टीचं स्मरण होतं. 3,00,000 जपानं तुमच्या इच्छित वस्तू तुम्हाला प्राप्त होतात. 4,00,000 जपानं भगवान शंकर स्वप्नात दर्शन देतात. 5,00,000 नियमानं विधियुक्त महामृत्युंजयाचा जप केला की सदाशिव भगवान साक्षात प्रगट होतात. शिवजीला 1,00,000 दर्भ वाहण्यानं पूजा करणाऱ्याला मोक्ष मिळतो. 1,00,000 दर्भ दुर्वा वाहण्यानं आयुष्य वाढतं. धोत्र्याचे 1,00,000 फुलं वाहण्यानं पुत्र नसणाऱ्याला पुत्र होतो. सांगू ना हे सगळं सांगू का म्हणलं? का तुम्हाला सगळ्या काय गरज नसली तर मग पुढची कथा सांगतो, जाऊ द्या. ऐकून सोडून देऊ नका. ज्याला जी कमतरता आहे त्यानं आपलं लिहून ठेवा, आपल्याला हे व्हायचं. 1,00,000 धोत्र्याचे फुलं अर्पण केल्यानं पुत्र नसणाऱ्याला पुत्र प्राप्ती होते. लाल देठाचं धोत्र्याचं फूल शुभदायक मानलं जास्त. अगस्त्याची 1,00,000 फूल वाहण्यानं महान यश मिळतं. 1,00,000 तुलसी दलानी पूजन केलं की भोग आणि मोक्ष दोन्हीची प्राप्ती होते. 1,00,000 पांढऱ्या रुईची आघाडा श्वेतकमळ वाहण्यानं प्रताप वाढतो. 1,00,000 पांढरी जास्वंद अर्पण केल्यानं तुमच्या शत्रूचा नाश होतो. 1,00,000 कनेरीचे पुष्प वाहिल्यानं, पांढरी कनेरा, सगळ्या रोगाचा नाश होतो. 1,00,000 बंदूक पुष्प वाहिल्यानं आभूषण प्राप्त होतात. चमेलीचे 1,00,000 फूल वाहिल्यानं वाहनाची प्राप्ती होते. तुम्हाला विमान सुद्धा भेटू शकतं बरं का. जाऊ द्या, सांगूच का आता हे सगळं? हे विप्रांनो, महादेवाला तांदूळ अर्पण केल्यानं लक्ष्मीची वाढ होती. लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न होती. असे धरले मुठभर तांदूळ की नेऊन व्हायचे बचकन, असं नाही. खंडित तांदूळ नसावेत, अखंड तांदूळ असावे. इथे सगळं लिहिल्यावर मी वाचूनच सांगतो, मला काय पाठ नाही. भागवत असतं तर मग न उघडता सांगितलं असतं तुम्हाला.
मला काल परवा दिवशी एक महात्मा म्हणले, महाराज तुम्ही शिवकथा बी करायला लागले. मी म्हणलं काय करता, दुकानामध्ये सगळाच माल ठेवावा लागायला, गिरायकाला आता वेगळ्या वेगळ्या वस्तू मागायला लागल्या. कधी शिवपुराण, कधी देवी भागवत, कधी रामकथा. बरं झालं आणखीन कोणी महाभारत सांगा नाही म्हटलं, त्याची तयारी करावं लागेल. बर, तांदूळ अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. रुद्रप्रधान मंत्राने शिवलिंगाची पूजा करायला पाहिजे. वस्त्र अर्पण करायचं, त्याच्यावर तांदूळ ठेवायचे. शिवशंकराला गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, दक्षिणा, नारळ अर्पण करून पूजा पूर्ण करायची. शिवपूजानंतर शिवालयाच्या प्रांगणात 12 ब्राह्मणाला भोजन द्यावं. त्यामुळे शिवजीच्या समंत्र लक्ष्मीपूजेचं पुण्यफळ प्राप्त होतं. आराधनेच्या दृष्टीनं एखादा मंत्र 100 वेळा जप करावा असं सांगितलं जातं. तेव्हा 108 संख्येत जप करावा. 1,00,000 तिळाने शिवजीची पूजा केली किंवा 1,00,000 तीळ जर हवनामध्ये आहुत्या दिल्या तर पातकाचा नाश होतो. बर, शिवजींना लक्ष्य संकेत काही अर्पण करण्याचा संकल्प केला जातो तेव्हा ब्राह्मणाला अवश्य जेवू घातलं पाहिजे. सगळ्यात भगवान शंकराला तर सगळ्याच गोष्टी आवडणार आहेत, पण बेल आणि धोत्र्याचं फूल हे भोलेनाथाला अत्यंत आवडतं. त्याच्यातही पुन्हा एका झाडाचं पान जास्त आवडतं, ते म्हणजे शमीपत्र. शमीपत्राने महादेवाची जर उत्तम पूजा केली तर तुम्ही इच्छित काही बी मागा. शमी म्हणजे काय हो? शमीपत्र म्हणजे शमीचं झाड कोणतं आहे? हा, शमीपत्र म्हणजे सौंदर्याचे पानं बरं का. आमच्या गावाकडं तर शमीपत्र म्हणून बाया नाही का येड्या बाबळीचेच पानं आणून वाहायला लागले. मग मी म्हणलं ही कुठं ते नाही का शिंगाची बाबळ असते ती, काही बायाने त्या शमीपत्र म्हणून ते हे असते ना आपलं खैराचेच पानं आणले. हा शमीपत्र म्हणजे सौंदड बर का. हो, त्या सौंदडीला इतके चांगले दिवस आले, लोक कणाकण पालव्या खांदून टाकीत होते. पालव्या वावरात यायच्या ना, तुमच्याकडे येत होते का नाही? काळीच्या शेतात आपोआप सौंदडीच्या पालव्या उगवत्या. मग आमचा ते काय म्हणते त्याला भागीनदार म्हणला, महाराज आपल्या वावरात लय पालव्या झाल्यात. मी म्हणलं अल्लाह, मुळी सकट उपट कागदात भर, म्हणजे पॉलिथिन मध्ये मेन कापडामध्ये त्याची पॅकिंग कर. शमीपत्र 200 रुपयाला, शमीपत्र 200 रुपयाला. आम्ही ज्या पालव्या दरवर्षी 1000 रुपयाला खांदायला देत होतो, त्या पालव्याचेच आम्हाला यंदा 10,000 रुपये झाले. विकत घ्यायलेत लोक दनादन त्याला शमीपत्र. बरं, खेड्यात भेटन तुम्हाला सौंदर्य, शहरातल्या लोकांनी कुठं जावं? नर्सरीत मिळाले, पण तरी 100च्या खाली नसन. मग तेच तर, हा शेंगाची भाजी बी चांगली होती त्यांची. शमीपत्र. भगवान शंकराचं भावभक्तीने यथाविधी पूजा केली. सगळं काही अर्पण करा, पण तुम्हाला भगवान शंकराला एक सगळ्यात महत्वाचं सांगितलं काय? मी सुरुवातीपासून तुम्हाला आतापर्यंत शिवाला हे अर्पण करा, शिवाला ते अर्पण करा, शिवाला हे आवडतं ते आवडतं, पण बाबा नाही भेटलं धोत्र्याचं फूल तर नका अर्पण करू. बाबा नाही भेटली सौंदड तर नका आणू, नाही भेटले कमळाचे फुल नका आणू, नाही भेटला बेल नका आणू. मग काय करावं? काहीच नाही, फक्त एक तांब्या भरून पाणी घेऊन जा. काय होईल त्याला? महादेवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर पाणी आवडतं. कोण्या देवाला काय आवडतं त्याचं एक श्लोक आहे, ऐका. आवाज येतोय ना व्यवस्थित तुम्हाला सगळ्याला? नमस्कार प्रिये भानू. सूर्याला आवडतो नमस्कार, म्हणून सगळ्यांनी सकाळी स्नान झालं की सूर्यनारायणाला नमस्कार करावा सर्वांनी. आणि करतेतच सगळे, सांगायची गरज नाही. पण सूर्याला काय आवडतो बोला? नमस्कार आवडतो. नमस्कार प्रिये भानू.
जलधारा प्रियै शिवा. शंकराला जलधार पाणी आवडतं. म्हणून तर आमच्या प्रदीप बाबांनी डायरेक्ट सांगितलं, 1 लोटा जल सब समस्या का हल. पाणी न्या. आता काय पाणी भेटत नाही, ठीक आहे, बेल नाही भेटायचं मान्य करतो, फूल नाही भेटायचं मान्य करतो, पाणी नाही म्हणल्यानंतर भड भड कॅनल व्हायला यायचं. तुमच्या कॅनलचं पाणी पाहिल्यानंतर आमच्या तोंडाला पाणी सुटायला लागले. असं वाटतंय असा कॅनल आमच्या तिकडे व्हायला असतात. जाऊ द्या, तुमच्याकडे आहे म्हणजे आमच्याकडेच आहे. तुम्ही सुखी तर आम्ही सुखी, आम्हीच बरं. आता काही दारी धरायला येऊ आता आम्ही तुमच्या इकडं. नाना म्हणते तुम्हीच बरे, आम्हाला रात्री इत्री पळावं लागत आहे. चालन, काय नाही, आता मे महिन्यात संपले कार्यक्रम की मी तुम्हाला फोन करतो. कोणाकडे दारे असले तर सांगा. एकदा म्हणा ना, ओम नमः शिवाय. काय आवडतं महादेवाला? पाणी आवडतं, पाणी. रंती देव बलि भूप सुजाना. महादेवाला पाणी आवडतं. जलधारा प्रियै शिवा. आणखीन काय आवडतं देवा? महादेवाच्या मंदिरात दीप प्रज्वलित जर केला, हे भगवान नारायण सगळ्या देवाला सांगायला लागले, शिव उपासना अशी करा. नारायण सांगतायत सगळ्या देवाला शिव उपासना करा, आणि ते सांगत असताना मी ऐकायला होतो, असं ब्रह्मदेव नारदाला सांगायला. हरिओम. लक्ष द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदा, सृष्टीची उत्पत्ती करायची ताकद शिव तपामुळं, सदाशिवाच्या तपश्चर्यामुळं माझ्या ठिकाणी आली. आता महादेवाच्या मंदिरात जर समजा दिवा लावला, काय फळ आहे? पाणी घातलं, काय फळ आहे? ते फळ मी सांगू शकत नाही तुम्हाला, कारण ज्याची जी इच्छा असेल ती भगवान भोलेनाथ पूर्ण करतात. महादेवाला एक नाव आहे औढरदानी. भोलेनाथानी सदाशिवाच्या मंदिरामध्ये जर समजा दिवा लावला तर त्याच्याकरता ब्रह्मदेव म्हणतात, नारदा मी तुला एक कथा सांगतो, ऐक. पूर्वी एक कांपिल्य नावाचं नगर होतं. त्या नगरामध्ये यज्ञदत्त नावाचा दीक्षित ब्राह्मण राहत होता. यज्ञ विद्यामध्ये पारंगत, वेदाचं ज्ञान उत्तम. राजाच्या सभेत यज्ञदत्त ब्राह्मणाला मान आहे. चतुर होता तो, सदाचारी ब्राह्मण होता. त्याला एक पुत्र होता, त्या पुत्राचं नाव होतं गुणनिधी. एकुलता एक मुलगा. बापाने त्या आपल्या गुणनिधी मुलाची मुंज केली. त्याला विद्या अभ्यासासाठी गुरुच्या आश्रमात पाठवलं, पण गुणनिधीचं काही मन आश्रमात रमलं नाही. घरी आला, वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू लागला. बघता बघता संगतीचा रंग इतका चढला त्याच्यावरती की तो गुणनिधी ब्राह्मणाचं कोणतंच कर्म करत नव्हता. गुणनिधी आचार धर्म पाळत नव्हता. खेळ खेळणं, गाणं म्हणणं, आणि नेहमी बाप घरी आला की गुणनिधीनं घरातून बाहेर जावं. यज्ञदत्तानं विचारलं पत्नीला, कुठे गेला ग गुणनिधी? लेकराचे अपराध त्या माऊलीनं पदराखाली झाकून ठेवावं. लक्ष देऊ नाही का? ही कथा आपल्याला काय शिकवते? लेकरू लहान असताना जर चुकीचं वागत असेल तर तुम्ही जर त्याचे अपराध असेच झाकून ठेवले तर तो मुलगा कधीच दुरुस्त होणार नाही.
उलट त्यानं केलेल्या चुका त्याच्या बापाला सांगा. एखाद्या वेळेला बाप जर रागवला तर तुम्ही बी बापाची बाजू घ्या. काय होतं माहितीये का, तुमचा लाड त्या लेकराला वाया घालवतो. यज्ञदत्त ब्राह्मणाला आपला मुलगा कधीच भेटत नाही. पत्नीला विचारलं कुठं गेला गुणनिधी, सांगायची काय, मित्राबरोबर अभ्यासाला गेला. आणि जात होता कुठं, पत्ते खेळायला जात होता. गुणनिधी मोठा झाला. यज्ञदत्त ब्राह्मणाने त्याचं लग्न लावून दिलं. पत्नी घरी आल्यावर तरी तो सदाचारीनं वागन, पण महाराज लक्ष देऊ नाही का, चांगली संगत तरी माणसाला लवकर म्हणजे लागत नाही. आणि चांगल्या संगतीनं माणूस लवकर चांगलं वागत नाही. पण वाईट संगतीमध्ये लागलेला माणूस वाईट संगत सोडू शकत नाही. संगतीने इतका भयानक महाराज जीवनावर परिणाम होतो. गुणनिधी लग्न झालं तरी बी पत्ते खेळूच लागला. मदिरा नाही. आई समजून सांगायची, बाळा इतक्या दिवस तुझ्या पप्पाला मी कळू दिलं नाही, मी तुझे सगळे अपराध पदराखाली झाकले. जर एखाद्या दिवशी तुझ्या बापाला कळालं तू अभ्यासाच्या नावावर पत्ते खेळायला जातो तर तुझा बाप आपल्या दोघाला भी घरात ठेवणार नाही. माय सांगून सांगून थकली, लक्षात आलं नाही. एके दिवशी यज्ञदत्त ब्राह्मण रस्त्यानं येत होता. एका जुगाऱ्याच्या हातात, पत्ते खेळणाऱ्याच्या हातात यज्ञदत्त ब्राह्मणाला दिलेली हिऱ्याची अंगठी त्या जुगाऱ्याच्या पत्ते खेळणाऱ्याच्या हातात दिसली. आणि यज्ञदत्तानं त्याला विचारलं, ए तुझ्या हातात ही अंगठी कुठून आली, चोरलीस का काय, राजाला सांगून तुला दंड द्यायला लावतो. तो पत्ते खेळणारा जुगारी म्हणला, ब्राह्मणा बसकर म्हणला, कौरक धमक्या देतो लोकाला राजाच्या नावावर. राजाच्या दरबारामध्ये पूजा करतो म्हणून काय राजा तुझंच ऐकणार आहे काय सगळं? तुझी अंगठी का मी चोरून आणायला रिकामा आहे का काय म्हणला. अरे उठला की राज दरबारात जातोस, उठला की राज दरबारात जातोस, कधी स्वतःच्या पोराकडे बघायला तुला टाइम आहे का? तुझा पोरगा एक नंबरचा जुगारी आहे आणि तुझ्या पोरानं जुगाराच्या डावावरही अंगठी हारली, मी जिंकली. खोटं वाटत असेल तर जाय तुझ्या पोराला विचार. घरी यज्ञदत्त ब्राह्मण आला, पत्नीला विचारू लागला, का ग राजानं दिलेली हिऱ्याची अंगठी कुठे? तिच्या लक्षात आलं, पोरानं अंगठी जुगारावर घालवली, पत्त्यावरती घालवली. इकडं तिकडं पाहण्याचं नाटक करू लागली. बाई इथंच ठेवलेली होती, मला माहिती नाही हो कुठे गेली. तर ब्राह्मणानं सांगितलं, कुठे येत गुणनिधी कुठे सांग. गुणनिधी कुठे म्हणल्याच्या नंतर गुणनिधीला आवाज दिला. दोघाला यज्ञदत्त ब्राह्मणानं समोर उभं केलं. आजपर्यंत तू वाईट वागत राहिलास आणि तुझी माय तुझे अपराध तुझं पाप झाकून ठेवत राहिली. मी तुम्हाला दोघालाही घरात ठेवित नाही, चला निघून जा माझ्या घरातून, मला तुमचे सारखे माणसं पाहिजे नाहीत. आणि यज्ञदत्त ब्राह्मणाने गुणनिधी आणि त्याची आई घरातून हाकलून दिली. यज्ञदत्ता गुणनिधीला आतापर्यंत काही नाही, माझी आई एवढी चांगली, माझ्या आईला सुद्धा माझ्यामुळं घराच्या बाहेर निघावं लागलं, फार मोठं पाप केलं. पश्चाताप झाला गुणनिधीला. घर सोडून निघालेला गुणनिधी रस्त्यानं चालत चालला होता. जात असताना त्या गुणनिधी चालत चाललेला आहे. लक्षात आलं, बाप मला शिक म्हणला तेव्हा मी शिकलो नाही. माझ्याकडे विद्या नाही, माझ्याकडे धन नाही, माझ्याकडे स्वतःचं घर नाही. आता मी कुठे जाऊ? मला मुलखाचे व्यसन लागलेले, मी काय केलं तर माझं पोट भरण? काहीच नाही माझ्याकडं, कोणाजवळ याचना करू? दुःखी मनानं गुणनिधी चालत चालत संध्याकाळ झाली. एका रस्त्याच्या कडेला शिव मंदिर दिसलं.
त्या शिव मंदिरामध्ये गुणनिधीने ठरवलं की तर रात्री आपण आराम करू. कोणी जर काही खायला आणलं असलं कोणी प्रसाद देतील. तेवढ्यामध्ये शिव मंदिरामध्ये काही शिवभक्त पूजेला आले. सुंदर त्या शिवभक्तांनी पूजा केली आणि पूजा करून ते शिवभक्त निघून गेले. पण काही शिवभक्त मात्र मंदिरातच झोपले. मध्यरात्र झाली. गुणनिधीच्या पोटामध्ये जोराची भूक लागली. आता भूक काही थांबत नव्हती. गुणनिधीनं विचार केला आपण काहीतरी बघू, शिवपिंडीवर प्रसाद असेल. म्हणून तो गुणनिधी शिवमंदिरात जात होता. त्याच्या लक्षात आलं शिवमंदिरातला दिवा विझत चाललाय. कारण शिवमंदिरातल्या दिव्यामध्ये तेल होतं पण वात संपलेली होती. मग त्या गुणनिधीनं आपल्याच अंगावरचा कपडा फाडला आणि त्या कपड्याची वात तयार केली आणि त्या दिव्यामध्ये त्यानं ती वात टाकली. वात टाकून तो दिवा मोठा केला. शिवमंदिरात भक्क असा उजेड पडला. तो शिवमंदिरामध्ये आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानं तो नैवेद्य घेतला पिंडीवरचा. पटकन पळून जाऊ लागला कोणी बघणार नाही म्हणून. तेवढ्यात त्या शिवमंदिरात झोपलेले लोक दचकन जागे झाले. आरडाओरडा सुरू झाली. पकडा पकडा पकडा, चोर चाललाय चोर चाललाय म्हणून त्या गुणनिधीच्या माग लोक लागले. काही नाही, फक्त शिवपिंडीवरचा प्रसाद त्यानं हातात घेतला होता. बस त्यालाही वाटलं लोक मला मारतील म्हणून तो पळू लागला. पोटात काही नव्हतं, उपवाशी होता. चारी बाजूने लोक झाले आणि चोर म्हणून त्या गुणनिधीला मारायला लागले. एक तो उपवाशी तापाशी होता आणि त्यानं ते आणखी नैवेद्य खाल्ला सुद्धा नव्हता, हातातच होता त्याच्या. त्याला चोर समजून मारत होते. त्याला तो मार सहन झाला नाही. गुणनिधी गतप्राण झाला, मरण पावला गुणनिधी. आणि मरण पावला पण मेल्याबरोबर यमाचे दूत आले त्याला. पापी गुणनिधीला यमदूत घेऊन चालले होते. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी भगवान शंकराचे शिवगण आले आणि यमदूताला सांगितलं या गुणनिधीला सोडून द्या, याचं सर्व पाप नष्ट झालंय, आता याला तुम्हाला दंड देता येणार नाही. ऐकून यमदूत चकित झाले. हा ब्राह्मण वाईट वागणारा, आचार भ्रष्ट, पापी आहे. कधी यानं पत्नीची पर्वा केली नाही. यानं भगवान शंकराचा नैवेद्य चोरलाय, शिव निर्मल्याचं उल्लंघन केलंय. हा यमलोकालाच नेण्याच्या लायकीचा आहे. शिवाने सांगितलं गुणनिधीनं अनेक पाप जरी केले असले तरी सुद्धा यानं पुण्यकर्म केलंय. याचं पुण्य दिसायला जरी कमी असेल तरी सुद्धा याचे सगळे पाप तेवढ्याच पुण्यानं भस्म झाले. यज्ञ दत्ताच्या या पुत्रानं शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली होती मंदिरातली आणि निराहार होता, थकलेला होता. शिवलिंगाकडं स्वस्थ चित्तानं पाहत होता. रात्रीच्या वेळेला शिवलिंगावरती अंधार पडला होता. तेव्हा यानं स्वतःचा कपडा फाडून शंकराच्या मंदिरात वात लावली. शिवजीच्या अंगावर प्रकाश पडला आणि त्यामुळं भगवान शंकराला ज्यानं उजेड दिला असा पापी राहू शकत नाही, आम्ही याला घेऊन जाणार. ऐकून यमाचे दूत निघून गेले. गणांनी आता शिवगणांनी त्या गुणनिधीला शिवलोकात नेलं. उमा महेश्वराचं दर्शन झालं. त्यानं कालांतरानं तोच कलिंग राजा अरिंदमाचा पुत्र दम नावाने जन्माला आला, तोच गुणनिधी. आणि पुढं त्या दमानी जन्माला आल्यानंतर त्याला पूर्वजन्मातलं स्मरण झालं. शंकराच्या मंदिरात मी एक वात लावली, यमाच्या दरबारातून मुक्त होऊन शंकराच्या दरबारात गेलो आणि तिथून मी राजा म्हणून जन्माला आलो. आता त्या दमानं सगळीकडे सांगितलं
की प्रत्येकानं शंकराच्या मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावायचा. आणि इतके त्यानं तुपाचे दिवे लावायला सुरुवात केली, इतके तुपाचे दिवे लावले. त्यावेळेला काय झालं, तो जो दम आहे, कलिंग देशाचा राजा दम, त्यानं तोच दम पुढे त्यानं त्याचं ते स्वरूप टाकून दिलं. नंतर महर्षी विश्रावा यांची पत्नी इडविडा यांच्या पोटी तो दम, कोण होता पहिल्यांदा, गुणनिधी, पापी होता, एक दिवा लावला म्हणून दम राजा झाला. पुढे दम राजा झाल्यानंतर दम नावाचा राजा झाला. त्यानं सगळ्या शिवमंदिरामध्ये दीप लावले. त्याचा परिणाम तो कुबेर म्हणून जन्माला आला. महर्षी विश्राव्याचा पुत्र इडविड्यापासून कुबेर म्हणून जन्माला झाला. भगवान शंकराने सगळ्या देवतांना बोलवलं आणि सुंदरपैकी अलकावती नावाची नगरी निर्माण केली. आणि कुबेराला सांगितलं, हे कुबेरा, तू माझा प्रिय आहेस, तू संपूर्ण धनाचा राजा आहेस, विश्वातलं सगळं धन तुझ्या जवळ असेल, तुझ्या मर्जीनच लोक श्रीमंत होतील, असं त्याला धनाचा राजा केलं कुबेराला. आणि भगवान भोलेनाथानं सांगितलं, कुबेर, तू जेव्हा माझी आठवण करशील तेव्हा मी तुला भेटायला येईन. तर ही सगळी कथा सांगत असताना सूतजी महाराज म्हणतात, विचार करा. काय विचार करायचा आहे? एक दिवा लावल्यामुळं शंकराच्या मंदिरात तो गुणनिधी पापी पुण्यवान झाला. आणि पुढं त्यानंच अनेक शिवमंदिरामध्ये दिवे लावल्यामुळं तो कुबेर म्हणून जन्माला आला. जर तुम्हाला सुद्धा गरीब होण्याची इच्छा असेल तर तुम्ही रोज अजिबात दिवे लावू नका. जागेत का? एकदा म्हणा ओम नमः शिवाय. गरीब होण्याची इच्छा असेल तर दिवे इजवा. आणि जर धन पाहिजे असेल, शिवकृपा पाहिजे असेल तर शिव मंदिरात निरंतर दिवा लावा. बेलाच्या झाडाखाली तरी दिवा लावला तर माणूस कधीच दरिद्री होत नाही. खरं म्हणजे शिव महापुराण ग्रंथामध्ये हे श्रीमंत होण्यासाठी तोटके नाही सांगितले. मग या श्रीमंतीच्या उद्देशानं का होईना, पण लोक भक्तीकडे येते. बस कसं असतंय, लेकराला चॉकलेट दिलं की औषध पिते, तसं श्रीमंत होता म्हणून एवढे लोक. अरे कथा कीर्तनकार का झाले नाही का याच्या आधी? किती बी कथा ऐकल्या नाही का लोकांना? ऐकल्या, पण इतके लोक जात होते का शिवमंदिरात? नव्हते. मग आता का चाललेत? त्यांना कळालं शिवभक्ती नुसता मुक्ती देत नाही, मग शिवभक्ती ऐश्वर्य पण देते. बरं, जगामध्ये कोणत्या शंकराचा भक्त गरीब नाही? ध्यानात ठेवा. शिवजी आणि शिवजीचा भक्त गरीब असं सूत्र कधीच नाही. शंकराच्या भक्तीला माणूस लागला की तो श्रीमंत झालाच समजा. होणार म्हणजे होणार. फक्त ज्यानं सांगितलं का शिवभक्ती करा, श्रीमंत होतान, आणि श्रीमंत झाल्यावर शिवभक्ती करा म्हणून सांगणाऱ्याला विसरू नका. फक्त समजा आता तुम्हाला पुढच्या वर्षी एकरी 100 टन ऊस झाला आणि तुमच्या ऊसाला 4000 भाव लागला, तर कमीत कमी मला 20,000 रुपये तरी द्या. मीच सांगितलं ना तुम्हाला शिवभक्ती करायला. एकदा बोला ओम नमः शिवाय. हे मधून अधून जे बोलतो ना, फक्त तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलतो, बस. आता मात्र इथे रुद्र संहितेतला सृष्टीखंड समाप्त झाला. तिथून पुढे मग मी ब्रह्मदेव सांगतात, नारदा, भगवान सदाशिवाच्या कृपेनं 10 ऋषी प्रगट केले. किती ऋषी प्रगट केले? 10 ऋषी प्रगट केले. कोणते कोणते? मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष, दशमस्तत्र नारदा. 10 ऋषी प्रगट केले. भागवतामध्ये सरस्वती प्रगट केली म्हणून आहे, पण इथं मात्र ब्रह्मदेव सांगतात, मी एक कन्या प्रगट केली. त्या कन्येचं नाव आहे नारदा संध्या. काय नाव आहे तिचं? संध्या. ती संध्या जेव्हा प्रगट झाली, ब्रह्मदेव म्हणतात, मी 10 ऋषीला तर प्रगट केलं, पण हृदयापासून माझ्या कामदेव प्रगट झाला. उजव्या स्तनापासून धर्म प्रगट झाला, पाठीपासून अधर्म प्रगट झाला,
आणि ज्या संध्येला मी प्रगट केलं ती संध्या इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. त्या कामाला, ज्या कामदेवाला मी प्रगट केलं त्या कामदेवानं संध्या निर्माण झाल्याबरोबर रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण असे कामदेवाचे 5 बाण आहेत. ते 5ही बाण माझ्यावर सोडले. त्या कामदेवाच्या पंचबाणानं माझ्या एकट्याच्याच नाही, माझ्याही मनात संध्येविषयी कामना निर्माण झाली. आणि त्या 10 पुत्राच्या मरीची, आत्री, अंगिरी, दक्षाच्या सगळ्याच्याच मनात संध्येच्या विषयी कामना निर्माण झाली. तिथं फक्त एकच जण होता, संध्येच्या विषयी त्याच्या मनामध्ये काम निर्माण झाला नाही. त्याचं नाव धर्म. धर्माने काय केलं? महादेवाचं चिंतन केलं. भोलेनाथ 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 त्राहिमाम. ज्या संध्येला निर्माण केलं ब्रह्मदेवानं, त्या ब्रह्मदेवाच्याच मनामध्ये अशी भावना निर्माण झाली. आता मात्र भगवान सदाशिव आले. माझ्या अंतःकरणामध्ये कामना निर्माण झाली संध्येला पाहून. आणि महादेवानं सांगितलं, हे ब्रह्मदेवा, वेडा झालास का काय? तू ब्रह्मकर्म विसरलास. मला फार पश्चाताप झाला. मी कोण आणि माझ्या मनामध्ये काय कामना निर्माण झाली? लक्ष देऊ नाही का? ब्रह्मदेवाला राग आला. हे कामा, हे मनमथा, तू तुझे पंचबाण माझ्यावर टाकून आज मला भोलेनाथाच्या समोर खाली पाहण्याची वेळ आणलीस ना. मी शाप देतो, एक ना एक दिवस तू महादेवाच्या नेत्रानं भस्म होऊन जाशील. कामदेव म्हटला, बाबा, शाप देताना विचार तर करायचा. अहो, मी सहज बाणाचा प्रयोग करून पाहिला. तर जाऊ दे, महादेवाच्या नेत्रापासून भस्म होशील, पण परत महादेव तुझ्यावर कृपा करतील. इकडं काय झालं? संध्येला पाहताना माझ्या ठिकाणी म्हणजे रेतपात झाला. त्याच्यापासून काही पितर नावाचे देवता निर्माण झाले. कोणते कोणते? सोमपा, आज्यपा, सुकाली, हविष्मान, काव्याभ असे पितृगण निर्माण झाले. पितृगण जाऊ द्या. त्याच्यानंतर कामदेवाला आपलं त्या संध्येला पाहून दक्ष आहे ना, दक्षाला म्हणजे असं म्हणजे घाम निर्माण झाला होता. आणि त्या दक्षाच्या घामापासून एक दिव्य स्त्री निर्माण झाली. तिचं नाव रती. तीच रती पुढे कोणाला दिली? कामदेवाला दिली. रती कामदेवाचा विवाह झाला. पुढे काय झालं? ही जी संध्या होती, हिला असं वाटलं, माझ्यामुळं माझ्या बापाच्या, माझ्या भावाच्या मनात कामना निर्माण झाली. खरं तर माझ्या बापाच्या आणि माझ्या भावाच्या पापाला कारण मी आहे. मग त्या संध्येनं काय केलं? विचार केला आणि तिनं ठरवलं, मी तपश्चर्या करणार, महादेवाला मागणार. इथून पुढे जन्माला आलेल्या कोणत्याही जीवाला पाहून कोणाच्याच मनामध्ये कामना निर्माण झाली नाही पाहिजे. मी इथून पुढे असं वरदान मागणार की जन्माला आलेल्या कोणत्याच जीवाच्या ठिकाणी तारुण्य नसावं, बालपणातच त्याचा जन्म व्हावा. म्हणजे जन्म हा, कारण संध्या प्रगट झाली तेव्हा तारुण्यात प्रगट झाली होती, कारण संकल्पना निर्माण केलेली होती. सरस्वती म्हणलं तरी चालेल, कारण शिवपुराणामध्ये संध्या म्हटलेलं आहे आणि बाकीच्या पुराणामध्ये सरस्वती म्हटलेले, नाही का? अशी ही जी संध्या आहे, तर ती संध्या तपाला निघाली. त्यावेळेला तिच्या तपाचं काय होतं? कोणत्याही देहधारी जीवाला जन्मल्याबरोबर कामना निर्माण होऊ नये. जन्माला आल्यानंतर काही दिवसाची मर्यादा असली पाहिजे कामना निर्माण व्हायला. मी असं करील म्हणून ती संध्या चंद्रभागा नावाच्या पर्वतावर आली, जिथून चंद्रभागा नदीचा काय होतो? उगम होतो. पुढे वशिष्ठाला सांगितलं, वशिष्ठ महाराज, तुम्ही संध्येला दीक्षा द्या.
संध्या चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर चंद्रभागा पर्वतावर तप करायला बसली. वशिष्ठ महाराज तपस्व्याच्या रूपामध्ये गेले आणि तिनं पाहिलं. संध्येनं वशिष्ठाला साष्टांग दंडवत घातला. बाबा, मला तपश्चर्या करायची हो, पण मला माहिती नाही कसं भजन करतेत. तर वशिष्ठानं सांगितलं, हे शुभानने, तुला जर तुझ्या जीवनामध्ये काही मिळवायचं असेल तर कोणाचंही भजन करू नको. शंकराच्या भजनानं तुझी मनोकामना पूर्ण होईल. तू शंकराचं भजन कर, कारण अल्प काळामध्ये जीवाला प्राप्त होणारा देव एकच आहे. त्या देवाचं नाव आहे भाऊ. आज काय व्हायला माहिती काय, बाहेरचेच आवाज यायले तो जरा जास्त. हरिओम. हा,